नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, काल उभाटा सेनेचं अधिवेशन नाशिक येथे पार पडलं. या अधिवेशनादरम्यान आणि आणि अधिवेशनानंतर झालेल्या जाहीर सभेमध्ये उभाटा सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे टोमणे मारले, जोरदार टीका केली. अगदी संपूर्ण रामायण त्यांनी आपल्या भाषणात आणलं. वाली, रावण अशा संज्ञा त्यांनी आपल्या विरोधकांना दिल्या. इतकंच नाही मित्रांनो, तर जे आपले त्यांचे विरोधक म्हणजे भाजप, शिंदे गट यांना शापही देऊन टाकला. तुम्हाला जनता विचारणार नाही असं काहीस उद्धव ठाकरे म्हणाले. या सगळ्या भाषणामध्ये मित्रांनो आपल्याला एक दिसून येईल की उद्धव ठाकरे हे वेगळं काय म्हणाले, त्यांनी वेगळी काय टीका केली. अशी टीका, असे टोमणे ते सातत्याने मारत असतात. आणि आतापर्यंतची त्यांची भाषणं काढून बघितली तर कालच्या भाषणांमध्ये वेगळं काहीही नव्हतं. अगदी सकाळपासून त्यात काहीतरी वेगळं मिळेल हे मी शोधत होतो आणि मला तरी त्यात वेगळं काही दिसलं नाही. त्यांच्या जोडीला अर्थातच संजय राऊत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या दर्जाची टीका. त्यानंतर देवेंद्र फडणवीस टीकेचं, टोमण्याचं लक्ष. नरेंद्र मोदी यांनाही त्यांनी सोडलं नाही आणि हे सातत्याने होत आहे. यात काही आश्चर्य वाटण्याची गोष्ट नाही. जेव्हापासून उद्धव ठाकरे हे भाजपपासून वेगळे झालेले आहेत तेव्हापासून आतापर्यंत, म्हणजे आता तर ते पक्ष विहिरीत झालेत, इथपर्यंत सातत्याने उद्धव ठाकरे एकच गोष्ट बोलतात. या भाषणामध्ये त्यांनी पुराणाचे दाखले दिले. एरवी इतिहासाचे दाखले त्यांच्या भाषणात असतात आणि त्यावरून खंजीर, कोतळा बाहेर काढू, अफजल खान सगळं असतं. यावेळेस मात्र राम, वाली, रावण हे सगळं त्यांच्या भाषणात होते. पण मित्रांनो, हे सगळी भाषणं मी बघितली त्यावेळेस या भाषणामध्ये मला एक मुद्दा हा वेगळा दिसला, जो उद्धव ठाकरे यांनी कदाचित त्यांच्या विरोधकांसाठी म्हणून वापरला. पण तो मुद्दा उद्धव ठाकरे जेव्हा मांडत होते तेव्हा वेळेस मला एक कळलं की ही विरोधकांवरची टीका नाहीये, तर ती उद्धव ठाकरे आपण कसे होतो आणि कसे असणार नाही याचं आश्वासन जमलेल्या शिवसैनिकांना, त्यांच्या कार्यकर्त्यांना देत आहे. या भाषणादरम्यान मित्रांनो उद्धव ठाकरे यांनी प्रसिद्ध कवी सुरेश भट यांची एक कवितेतले 4 ओळी त्यांनी बोलून दाखवल्या. त्या 4 ओळी काय होत्या? हे असे आहेत तरी पण हे असे असणार नाहीत. मंडळी, ही पहिली ओळ होती. पुढची ओळ होती, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. ही दुसरी ओळ. तिसरी ओळ, हे खरे आहे की आज त्यांनी घेतले सारेच टेके. ही तिसरी ओळ. चौथी ओळ, पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. आता मित्रांनो, सुरेश भट यांच्या कवितेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली वगैरे वगैरे फार सांगितलं गेलं. अगदी उद्धव ठाकरे यांनी ही ठसक्यात ही कविता मांडली आणि आपण कसे विरोधकांना नामोहरण करतोय अशा आविर्भावात त्यांनी ही कविता पेश केली. पण मित्रांनो, ही कविता म्हणजेच उद्धव ठाकरे यांचं वर्णन आहे हे त्यातून स्पष्ट होतं आणि ते कदाचित उद्धव ठाकरे यांना कळलं नसावं. कवितेची पहिली ओळ काय सांगते? हे असे आहेत तरी पण हे असे असणार नाहीत. याचा अर्थ काय मित्रांनो? उद्धव ठाकरे हे आतापर्यंत काय वागले याचं हे स्पष्टीकरण आहे. ज्या वेळेस 2019ला युती तुटली त्याच्यावरही त्यांनी टीका केली की अमित शहा
यांनी वचन दिलं होतं ते वचन मोडलं अशी टीका केली. पण जे आता ते वचन दिलं की नाही दिलं कोणालाच माहित नाही, फक्त उद्धव ठाकरेच म्हणतायत. पण मित्रांनो, ते जे काही वचन दिलं त्यानंतर उद्धव ठाकरे हे कुठे गेले? राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत गेले. शिवसैनिकाला आपण मुख्यमंत्री बनवू बनवू असा शब्द मी माझे वडील बाळासाहेब ठाकरेंना दिला होता असं उद्धव ठाकरे त्यावेळेस म्हणाले. पण प्रत्यक्ष मुख्यमंत्री कोण झालं? मुख्यमंत्री प्रत्यक्षात उद्धव ठाकरे झाले आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदावर बसून त्यांनी जो काही गोंधळ घातला आणि विशेषतः करोनाच्या काळातला तो गोंधळ तो आपण सगळ्यांनी बघितला. उद्धव ठाकरे आपल्या पक्षातील आमदारांनाही भेटत नव्हते. कोणी वेळ मागितली तर त्यांना वेळ देत नव्हते आणि त्यातून त्यांचा पक्ष फुटला आणि त्यांचे आमदार बाहेर पडले. म्हणजे उद्धव ठाकरे कसे होते? तर कोणाशीही न भेटणारे, कोणालाही जवळ न करणारे, फक्त आपल्या कंपुशाहीत वावरणारे असे ते उद्धव ठाकरे होते. हा, त्याबद्दल उद्धव ठाकरे आता आपल्या शिवसैनिकांना आश्वस्त करतायत की बाबा मी तसा होतो, पण आता यापुढे मात्र मी तसा असणार नाही. हे असे आहेत तरी पण हे असे असणार नाही. म्हणजे मी असा आहे तरी पण आता मी असा असणार नाही, हे उद्धव ठाकरे सांगतायत. नंतर मित्रांनो, त्याच कवितेची दुसरी ओळ, दिवस आमचा येत आहे तो घरी बसणार नाही. म्हणजे आतापर्यंत आपण घरी बसून होतो, आपण घराच्या बाहेर पडलो नाही. मुख्यमंत्री असतानाही मंत्रालयात केवळ 2.5 दिवसच गेलो. हे उद्धव ठाकरे या कवितेच्या ओळीतून तिकडच्या शिवसैनिकांना सांगतात. करोनाच्या काळामध्ये राज्यात हाहाकार माजला होता. लोकांना औषधं मिळत नव्हती, हॉस्पिटल फुल भरून वाहत होती, तिथे ऍडमिशन मिळत नव्हतं आणि त्यात हजारो लोक महाराष्ट्रात मृत्युमुखी पडले. पण उद्धव ठाकरे मात्र घरी बसून होते आणि त्यावरून मित्रांनो, केवळ भाजप नाही किंवा शिंदे यांची शिवसेना नाही, तर खुद्द त्यांचे मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली. शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात हे स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे केवळ 2.5 दिवसच मंत्रालयात गेले. म्हणजे आपण घरी बसून होतो त्या काळात आणि आपल्या घरी बसण्यामुळे आपल्या पक्षाची विल्हेवाट लागली, आपला पक्ष फुटला आणि आता परिस्थिती अशी आली की लोक निघून जात आहेत, कोणीही बरोबर उरलेलं नाही. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात की दिवस आमचा येतोय, म्हणजे उद्धव ठाकरे यांचा दिवस येतोय, आता उद्धव ठाकरे घरी बसणार नाहीत. हे त्यांनी दिलेलं त्यांच्या कार्यकर्त्यांना दुसरं आश्वासन आहे. तिसरी ओळ, हे खरं आहे की आज त्यांनी घेतले सारे ठेके. आता मित्रांनो, ठेके कोणी घेतले? ईडीची कारवाई कोणावर होते आहे? त्या काळात करोनाच्या काळामध्ये ठेके कोणाकोणाला दिले? मंडळी, जम्बो कोविड सेंटर बनवण्यासाठी जे ठेके देण्यात आले ते संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या व्यक्तींना मिळाले. खिचडीचं कॉन्ट्रॅक्ट कोणाला मिळालं? खिचडी बनवण्याचा ठेका कोणाला मिळाला? सूरज चव्हाण, जे आता तुरुंगात आहेत. आणि असे अनेक ठेके त्या काळात प्रत्यक्षात कोणी घेतले हे तर आता स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणूनच ईडीची कारवाई होते. जोगेश्वरीच्या भूखंडाचा ठेका कोणाला मिळाला हे देखील उद्धव ठाकरे यांनी सांगायला पाहिजे, पण ते सांगत नाहीयेत. ते म्हणतायत की हे खरं आहे, म्हणजे हो आम्हाला ठेके मिळाले, हे खरं आहे, घेतले त्यांनी ठेके. पण उद्या त्यांच्या चितेवर एकही रडणार नाही. आता हा मुद्दा भविष्य काळ आहे.
बघूया काय त्यावेळेस काय होतं. पण एक गोष्ट नक्की आहे मित्रांनो, कालच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरे यांनी वेगळं काहीच सांगितलं नाही. तर आपल्या चुका, आपण काय केलं आणि आपण काय करायला पाहिजे होतं, हे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून मांडलं. कदाचित उद्धव ठाकरे यांना असं वाटलं असेल की समोर जे बसलेले आहेत त्यांना आपण जे कवितेच्या माध्यमातून म्हणतोय ते कळणार नाही. असो, पण पत्रकार आहेत, त्यांना तर हे कळायला पाहिजे. एकाही पत्रकाराने या कवितेच्या ओळीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले नाहीत. खरं म्हणजे या कवितेच्या ओळी हेच उद्धव ठाकरे यांच्या कालच्या संपूर्ण भाषणातलं सार होतं. बाकी त्या भाषणात काहीही नव्हतं. काहीही नव्हतं मित्रांनो. आपण असं केलं, आता असं करणार नाही, ही दिलेली त्यांची कबुली आहे. पण मित्रांनो, खरंच उद्धव ठाकरे यांनी काय केलं आणि ते पुढे करणार नाहीत असं शक्य आहे का? मंडळी, येणारा काळच ठरवेल. एक गोष्ट मात्र निश्चित आहे की जेव्हापासून शिंदे आणि त्यांच्या बरोबरचे आमदार उठले आहेत तेव्हापासून उद्धव ठाकरे हे फिरतायत, लोकांना विनंती करतायत, मिन्नतवारी करतायत. कारण त्यांना कळतंय की आज आपल्या हातून पक्ष गेलेला आहे, आपल्याकडे पक्षच राहिलेला नाही आणि जनता ही हळूहळू आपल्यापासून लांब गेली आहे. आपल्या सोबत कोणी उरलेलं नाही आणि म्हणूनच उद्धव ठाकरे या कवितेच्या ओळींच्या माध्यमातून त्यांना साथ घालतात. बाकी त्या भाषणात बोलण्यासारखं किंवा चिंतन करण्यासारखं काही नाही. केवळ या कवितेच्या ओळीच त्या सगळ्या भाषणाचं सार आहे. मंडळी, तुर्तास इथे थांबतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.